नमस्कार सर्व भारतीयांचा या NB इंग्लिश अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तो टॉपिक म्हणजे खऱ्या अर्थाने कॅन. पहा, कॅन म्हणजे शकणे. या कॅन या शब्दाचा खऱ्या अर्थाने वाक्यात उपयोग कसा केला जातो आपण या ठिकाणी पाहू. तर चला मित्रांनो, आता आपण या व्हिडिओकडे सविस्तर लक्ष देऊ. मी प्राध्यापक बालाजी सर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकतोय कॅन. कॅन म्हणजे शकणे, याचा उपयोग आपण कसा करतोय पाहूया. चला, कॅन म्हणजे शकणे. ओके, कॅन म्हणजे शकणे. पहा, आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण रोज सारे वाक्य, रोज सारे प्रश्न नेहमी बोलत असतो. ते कसे असतील पहा. आपण कसं बोलतोय, मी सायकल चालवू शकतो, मी इंग्रजी बोलू शकतो, मला लिहायला येतं, मला वाचायला येतं, मला सायकल चालवायला येतं, मला इंग्रजी बोलायला येतं. ओके, अशा पद्धतीचे हजारो वाक्य आपण तयार करत असतो. प्रश्नही आपण विचारतोय, तुला शाळेला जाता येतं का? तुला शाळेला जायला येत नाही का? तुला सायकल चालवायला येत नाही का? तुला सायकल चालवायला येतं का? तू सायकल चालवू शकतोस का? नाही का? अशा पद्धतीचे तू इंग्रजी बोलू शकतोस का? तुला इंग्रजी बोलता येतं का? ओके, अशा पद्धतीचे हजारो प्रश्न आपण दैनंदिन व्यवहारामध्ये तयार करत असतो, बोलत असतो. आता या प्रश्नांना, या वाक्यांना इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आपण या ठिकाणी शिकतो आहे. ओके, तर चला लक्ष द्या. सविस्तर आपण या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यांनी बोर्डाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. पहा, येस प्लस कॅन जो मॉडेल ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी घेतलेला आहे, त्याच्यानंतर क्रियापदांचा पहिला फॉर्म असेल, नंतर ऑब्जेक्ट असेल. हे पहा, अशा पद्धतीने या सूत्रांच्या सहाय्याने आपण या ठिकाणी काय करतोय, वाक्य बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. ओके, चला तर सुरुवात करूया. हे पहा, आपण एखादं सब्जेक्ट आपण या ठिकाणी घेतोय. आय कॅन स्पीक. स्पीक म्हणजे जो क्रियापदाचा पहिला फॉर्म आहे, आय कॅन स्पीक इंग्लिश. हे पहा, याचा अर्थ असा झाला की मी इंग्रजी बोलू शकतो किंवा मला इंग्रजी बोलता येतं. ओके, मी इंग्रजी बोलू शकतो किंवा मला इंग्रजी बोलता येतं. समजतंय? मी इंग्रजी बोलू शकतो किंवा मला इंग्रजी बोलता येतं, असं या ठिकाणी याचा अर्थ केला जातो. ओके, एखादं थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तरी आपण या ठिकाणी अशाच पद्धतीने वाक्य घेतोय. पहा इकडे, हे पहा, नीधू कॅन स्पीक इंग्लिश. हे पहा, याचा अर्थ काय झालं की नीधू इंग्रजी बोलू शकते किंवा नीधूला इंग्रजी बोलता येतं. ओके, नीधू इंग्रजी बोलू शकते किंवा नीधूला इंग्रजी बोलता येतं. म्हणजे अशा दोन पद्धतीनं या वाक्यांचा अर्थ आपण या ठिकाणी काढत असतो. समजते का? काय केलं आपण, एक सब्जेक्ट या ठिकाणी घेतलेला आहे, नंतर कॅन जो मॉडेल ऑक्झिलरीज आहे तो इथे आपण वापरलं, त्याच्यानंतर क्रियापदांचा पहिला रूप आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणून आपण या ठिकाणी एक शब्दांचा वापर केलेला आहे. समजतंय? एकदम सिंपल साध्या पद्धतीनं. हे बघ, कुठलेही तुम्ही उदाहरण घ्या, आपल्याला याच पद्धतीने वापरता येतं. हे पहा, नैतिक कॅन राईट अ स्टोरी. हे पहा, याचा अर्थ असं झाला की नैतिक कथा लिहू शकतो. म्हणजे नैतिकला कथा लिहिता येतं. ओके, याचा अर्थ कसं होईल, नैतिक कथा लिहू शकतो म्हणजेच नैतिकला कथा लिहिता येतं, असं या वाक्याचा अर्थ केला जातो. ओके, समजते ना? काय केलं, सब्जेक्ट कॅन म्हणून जो मॉडेल ऑक्झिलरीज आहे आपण या ठिकाणी वापरलं, राईट जो क्रियापदांचा पहिला फॉर्म वापरला, आणि अ स्टोरी जो ऑब्जेक्ट जो की या क्रियापदावर डिपेंड असतं, तो ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी स्टोरीच्या रूपामध्ये घेतलेला आहे. ओके, समजते ना? बघा, एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने या ठिकाणी समजवण्याचा आपण प्रयत्न करतोय. एकदम सिंपल पद्धत घेतलेली आहे. आता या वाक्यांना पहा कसं करतोय की नैतिक कथा लिहू शकतो, नीधू इंग्रजी बोलू शकते. ओके, मी इंग्रजी बोलू शकतो किंवा मला इंग्रजी बोलता येतं, मला सायकल चालवता येतं, मला कथा लिहिता येतं. ओके, मला शाळेला जाता येतं किंवा मी शाळेला जाऊ शकतो किंवा मी जाऊ शकते. ओके, अशा पद्धतीच्या वाक्यरचना आपण या वाक्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करत असतो. तर चला, या वाक्यांचा प्रश्न कसा तयार करता येईल बघा. एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने होईल. जसं आपण हे साधे वाक्य बनवलं, या वाक्यांचं प्रश्न तयार करण्यासाठी काय करावं लागतं, एकदम सिंपल पद्धत आहे. फक्त वाक्यातला कॅन जो आहे, कॅन, या कॅनला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आणि प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं. कसं होईल हे पहा. हे असं होईल, हे आपण घेतलं, हे बघा, कॅन नैतिक राईट अ स्टोरी. हे पहा, याचा अर्थ काय झाला, प्रश्नार्थक चिन्ह. हे बघा, नैतिक कॅन राईट अ स्टोरी आपण या ठिकाणी घेतलं. आता या वाक्यातला जो कॅन आहे वाक्याच्या सुरुवातीला घेतलेला आहे. पहा, कॅन नैतिक राईट अ स्टोरी. सेम वाक्य ठेवलं, फक्त कॅनला वाक्याच्या सुरुवातीला घेतलं की प्रश्न तयार झालं. ओके, काय अर्थ लिहायचा, कॅन नैतिक राईट अ स्टोरी, नैतिक कथा लिहू शकतो का किंवा नैतिकला कथा लिहिता येते का.
आहे की नाही? सोपं, एकदम सिंपल. वाक्य कुठलंही असू द्या, फक्त कॅनला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आणि शेवटी प्रश्नार्थ चिन्ह द्यायचं, मग प्रश्न तिथे तयार होणार. पहा याच निगेटिव्ह कसं होईल हे पहा. नैतिक कॅन नॉट राईट अ स्टोरी. हे लक्षात घ्या. आपण या ठिकाणी काय केलं, कॅन आणि नॉट, इथे निगेटिव्ह वर्ड आहे नॉट. नॉट शब्दांना आपण वाक्यामध्ये घेतलेला आहे, जो की वाक्यांना नकारार्थी बनवतो बघा. आणि लिहित असताना मात्र कॅन आणि नॉटला एकत्र लिहायचं, वेगळं वेगळं करायचं नाही. कॅन आणि नॉटला एकत्रित पद्धतीने या ठिकाणी कॅन नॉट असं बनवायचं आहे. नैतिक कॅन नॉट राईट अ स्टोरी. येथे झालं नैतिक कथा लिहू शकत नाही किंवा नैतिकला कथा लिहिता येत नाही. पहा याला शॉर्ट मध्ये लिहायचं झालं तर आपण याला काय करतो, असं अशा पद्धतीनं कांट बनवतो. नैतिक कांट राईट अ स्टोरी असंही या ठिकाणी आपल्याला वाक्य बनवता येतं. ओके, तर चला नेक्स्ट, जो की नैतिकला कथा लिहिता येत नाही का, जो शेवटचा वाक्यरचना आहे, या वाक्यातला पुन्हा कॅनला सुरुवातीला घ्यायचं. हे पहा, कॅन नैतिक, ओके, कॅन नैतिक नॉट राईट अ स्टोरी. हे बघा, याचा अर्थ असं झालं की नैतिकला कथा लिहिता येत नाही का किंवा नैतिक कथा लिहू शकत नाही का, अशा पद्धतीने वाक्यरचना या ठिकाणी घेण्यात आलं. हे पहा, कॅन नॉटला इथे एकत्र घेतले कांट म्हणलं, तसंही या पद्धतीने कॅन आणि नॉटला जर एकत्र घेतलं तर कांट असंही इथे बनवता येतं. कांट नैतिक, हे बघा, कांट नैतिक राईट. आता इथे नैतिकच्या नंतर जे नॉट जे आलेलं आहे, नॉट खाली घेण्याची गरज नाही, कारण का इथे कॅन आणि नॉटला एकत्र घेऊन आपण इथे कांट बनवलेला आहे. म्हणून कांट नैतिक राईट अ स्टोरी असंही या वाक्याला बनवता येतं. चला, काय वेळे कांट नैतिक राईट अ स्टोरी म्हणजे नैतिकला कथा लिहिता येत नाही का किंवा नैतिक कथा लिहू शकत नाही का. ओके, समजतंय? सिंपल आहे ना, साधा एकदम. गुड गुड. मला असं वाटतं तुम्हाला एकदम साध्या पद्धतीने समजलं असेल, कारण या ठिकाणी कॅनचा उपयोग आपण एकदम साध्या पद्धतीने कसं समजेल या पद्धतीने आपण या ठिकाणी शिकलेले आहोत. वाक्यामध्ये काय केलं, केवळ सब्जेक्टच्या नंतर कॅनला वापरलं पहिल्या वाक्यात. प्रश्न बनवण्यासाठी कॅनला पुन्हा वाक्याच्या सुरुवातीला घेतलं, शेवटी प्रश्नार्थ चिन्ह दिलं. पुन्हा निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये जे नकारार्थी वाक्य आहे, कॅनच्या नंतर नॉट वापरलं. नकारार्थी प्रश्नार्थक वाक्यामध्ये पुन्हा कॅनला वाक्याच्या सुरुवातीला घेतलं. अशा पद्धतीने हे 4 वाक्यरचना आपण या ठिकाणी बनवलं. निश्चितपणे तुम्ही समजला असेल आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीचे वाक्य बनवा आणि हजारो प्रश्न, हजारो वाक्य तयार करून तुमच्या मित्रांना, परिवारांना, आजूबाजूच्या आपल्या नातेवाईकांना इंग्लिशमध्ये परफेक्ट बोलायचं आणि परफेक्ट बोलून चकित करायला अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. एका नवीन व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक नवीन टॉपिक या ठिकाणी घेऊन येऊ. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू. तर चला, सगळ्यांनी याचा अभ्यास करायला याची मी अपेक्षा करतो. स्क्रीनशॉट घ्या. ओके, गुड. तर चला, आपण या ठिकाणी थांबू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत थँक्यू.